संत तुकाराम महाराज पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी यांचं काल पुण्यामध्ये आगमन झालं आणि हजारोच्या संख्येने वारकरी पुण्यामध्ये दाखल झाले. आता 2 दिवस जो त्यांचा मुक्काम आहे, तर आपण अशाच एका मुक्कामाच्या ठिकाणी आहोत सध्या. इथे काँग्रेस भवनच्या जवळच अनेक वारकऱ्यांनी आपला मुक्काम इथे ठोकलेला आहे आणि ते आता भाकरी बनवण्याचं, भाकरी थापण्याचं काम सध्या सुरू आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल मावशी, कुठनं आलात? काय नाव तुमचं? पैठणवरून. पैठणवरून. आणि इथेच पुण्यात आलात की आळंदी किंवा देहूतून? पुण्यात आलो. किती भाकऱ्या थापता तुम्ही? साधारण किती लोक आहात? रोज 2 क्विंटलच्या. बापरे, किती बायका आहात? सगळ्या जणी? 9 जणी. 9 जणी. काय काय स्वयंपाक? आजचा स्वयंपाक काय होता? पिठलं, बाजरीची भाकर, लोणचं, ठेसा. काय यावर्षी पांडुरंगाकडे मागताय? काय मागणे? काय आमचा औषधी दर्जा आहे त्याच्या स्वाद्याने तर ठुई सांभाळून बुंदी जिलेबी आहे ना. बुंदी जिलबी पण केलेली आहे. म्हणजे पूर्ण जोश जल्लोषामध्ये तुम्ही माऊलींचं स्वागत करणार आहे. स्वागत करणार आहेत आम्ही. आम्हाला आनंद द्यावा एवढाच पार. आता पंढरपूरचा हा प्रवास खूप लांबचा आहे. खरं तर पायी वारी असते सगळ्यांची, तर एनर्जी राहिली पाहिजे, ताकद राहिली पाहिजे. याच्यासाठी काय करता? विठ्ठलाचं नाव घेता, अजून काय करता? ज्ञानेश्वर माऊलीचं, विठोबा रायाचं, विठ्ठलाचं. भजन कीर्तन झालं की नाही आज? आज नाही, जेवणाचाच कार्यक्रम आता सुरू आहे. काय सांगाल मावशी, तुम्ही काय सांगाल? काय मागणार यावर्षी पांडुरंगाकडे? काय नाही मागत, फक्त सुखाचा ठोई. कितवी वारी आहे तुमची? आता आपल्या 4-5 वाऱ्या झाल्या. 4-5 वाऱ्या झाल्यात. काय वाटतं तुम्हाला? बदल काही वाटतो वारीमध्ये? चांगलं वाटतं, चांगलं वाटतं. आनंद वाटतो, आनंद. काहीच वाटत नाही. वय काय आहे तुमचं? 65. 65. म्हणजे एवढ्या वयात पण तुम्ही इतकी लांबची वारी करताय. पाय वगैरे दुखत नाही तुमचे? गुडघे दुखत नाही? नाही दुखत देवाला आल्या. आता पंढरपूरकडे जाणार आहात तुम्ही. आळंदी देहूचं तिथे खूप पाऊस झालेला आहे, तिथे पूर जाऊन आलाय. दिलं आतमध्ये, जाऊन दिलं. देवाची कृपा. पण भीती नाही वाटली? कारण की तिथे नाही, चारही भीती पूल नाही वाटली पाण्याखाली आम्हाला, काहीच नाही. अजिबात भीती नाही वाटली. बरं. हा. काय काय आजचा मेन्यू काय होता? काय बनवलं तुम्ही? बाजरीच्या भाकरी, ठेसा, पिठलं, फूट. आपल्यासोबत आणखीन एक माऊली आहेत. नमस्कार. नमस्कार. कुठनं आलात? पैठण. पैठणवरून. काय हो. नाव आहे? शालोबाई अंकुश. कितवी वारी आहे तुमची? आमची 5वी-6वी वारी आहे. बर. हो. आणि ही सेवा करताना एवढा आनंद वाटतो. परमेश्वर आम्हाला ताकद देतो, आम्हाला सुखी ठेवतो. हेच मागणं देवाकडे मागणार, दुसरं काय मागणार आम्ही. आणि आमचे जे साहेब करते त्यांनाही सुखी ठेवा, त्यांना पुन्हा भरभराट द्या, त्यांच्या सगळं वाढवा द्या त्यांना. शेती आहे घरी? हो, काहीच नाही, शेती नाही, काय नाही, अशीच मजुरी करतो. बर. हो. यावर्षी पावसा एकतर जून महिना रिकामा गेलेला आहे, बिना पावसाचा गेलाय. आणि आता जुलैमध्ये पण पाऊस आला तर कितीतरी पूर आला, कितीतरी गावी पूर आलाय, पूल पाण्याखाली गेलाय. आळंदीच्या इंद्रायणी नदीला एवढा पूर आला होता. वाटलं होतं वारी होईल म्हणून? असं वाटलं नाही आम्हाला. 3 ठिकाणी पोलीस लाईन आवड म्हणजे जाऊ नका म्हणे, तिकडं खूप पाणी आहे. पण आम्हाला माऊलीची कृपा झाली, बोलून घेतलं माऊलीने, आम्हाला ओढून घेतलं आम्हाला पुलाच्या अलीकडे. भेटला का? मग देव भेटला? देव भेटला. देव आपण आपल्याला दिसत नसतो, आपण जे आपल्याच आत्मा आहे तो दिसत नाही, तसं देव आपल्याला दिसत नाही. त्याची कृपा आपल्यावर असते फक्त. आजी, रामकृष्ण हरी. भेटला का देव वारी? हा, भेटलं ना. काय पांडुरंगाकडे यावर्षी काय पांडुरंग हे काय आता जवळच आहे आमच्या जवळच आहे. जिथं तिथं आमच्या आजींचं पांडुरंग आपल्या सोबत आहेत. काय यावर्षी वारीचं काय उद्दिष्ट आहे? की वारीमध्ये काय वाटतं चांगलं. चांगलं हा, वाटतंय? मस्त होता. म्हणले लय पुरा आला, कुठं काय झालं, जाऊ नका, असं नका. पण आता हे माऊलीची कृपा आहे म्हणून कुठं राहा वाटतं घरी. काय वय आहे तुमचं? आता वय तर बरंच असं ना आता. वयचं काय सांगतात. कितवी वारी आहे? वारी मिळलेली हमेशा करीत असते, पण इथं यावून आलेली. हा. पुण्यात पहिल्यांदा आलात का? हा. बर. नाही म्हणून याला जात असते सवळ्यात, पण दुसऱ्याकडे असते हा हा. दिंडी दुसऱ्या. दिंडीत, दुसऱ्या दिंडीत हा हा, असता. या दिंडीत आली आता. बर. आता तुमच्या पांडुरंगाशी पण बोलूया आपण जरा. काय सांगाल आजोबा, कुठनं आलात? काय नाव आहे तुमचं? आम्ही नाशिकहून आलो. हा.
माझं नाव ज्ञानेश्वर गणपत दगळे, मुक्काम पोस्ट जाकुरी, तालुका जिल्हा नाशिक. पण सहज गव्हाणे सरांची आमची भेट झाली आणि त्या भेटीतून या आनंदामध्ये आनंद घेता आला. आनंदाचे डोई, आनंदाचा रंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, हा अनुभव घेतल्या बिगर करत नाही. आता या अंगावर सारे येतात हे दृश्य बघून. पुण्यामध्ये आल्यानंतर आम्ही आळंदीला गेलो. आम्हाला नदी क्रॉस करून, इंद्राणी क्रॉस करून दिली नाही. परंतु दैवयोग असा, आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना. तुम्हाला वारी ही वारीच होणार होती. आणि म्हणून वारीच्या अगोदर जेवढा पाऊस झाला, वारीला सुरुवात व्हायच्या अगोदर 10 तास पाऊस बंद झाला आणि पूर्ण आळंदी वारकऱ्यांकरता पुन्हा खुली झाली. यालाच आम्ही म्हणतो आनंदाचे डोही, आनंदाचा रंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग. म्हणजे पांडुरंगानेच खरं तर कृपा केली असावी असं म्हणायला काही हरकत नाहीये. जरी अतिवृष्टीचा इशारा सांगितलेला होता, जरी रेड अलर्ट महाराष्ट्राच्या बऱ्याच ग्रामीण भागामध्ये दिलेला होता, तरी सुद्धा यावर्षीची वारी वारकऱ्यांनी चुकवली नाही आणि ही पांडुरंगाची कृपा आहे असं वारकरी आवर्जून सांगतात. हा उत्साह आपण पुण्यात आता मुक्काम आहे वारीचा, इथे तर बघतोच आहे, पण पंढरपूर पर्यंत पोहोचेपर्यंत हाच उत्साह दरवर्षी वारकऱ्यांमध्ये असतो. आणि असंच आपण वारकऱ्यांसोबत टप्प्याटप्प्याने भेटत राहणार आहोत आणि त्यांचे अनुभव सुद्धा जाणून घेत राहणार आहोत.